बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा भीम योद्धा पुरस्कार हा सेवानिवृत्तीनंतर समाजात काम करणाऱ्या भीम सैनिकांना नवीन ऊर्जा देणारा असून ते सैनिक खऱ्या अर्थाने समाजाचे रक्षक आहेत असे मत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अशोकराव येरेकर यांनी नांदेड येथे व्यक्त केले। बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड होते, तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता इंजिनियर विनय घन बहादूर, सुभाष काटकांबळे, इंजिनियर भरतकुमार कानिंदे, सुरेश महाबळे, अशोकराव चोंदळे उपस्थित होते। या प्रसंगी सेवानिवृत्त महार रेजिमेंटचे सैनिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि समता सैनिक दलातील एकूण 30 सैनिकांना भीमयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच नवनिर्वाचित नगरसेवक साहेबराव गायकवाड यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला। सप्रेम जय भीम। मी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अशोक येरेकर छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी आलेलो आहो। प्रमुख पाहुणे म्हणून मला या ठिकाणी बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत निमंत्रण आलं होतं। मी प्रमुख पाहुणा म्हणून भीमयोद्धा पुरस्कारासाठी या ठिकाणी हजर होतो आणि हा भीमयोद्धा पुरस्कार जो आहे हा मी या ठिकाणी पाहिलं, महार रेजिमेंटमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्यांनी समता सैनिक दलामध्ये विशेष काम केलेलं आहे, तसेच पोलीस दलामध्ये विशेष काम केलेलं आहे आणि इतर धम्मकार्यामध्ये आणि समाजामध्ये ज्यांनी विशेष घोषणाव असे काम केलेले आहे त्यांना हा पुरस्कार या संस्थेमार्फत देण्यात येतो आहे। ही अतिशय सुंदर आणि ऊर्जा वाढवणारी गोष्ट आहे, त्यामुळे मी फार हर्ष आणि मला आनंद झालेला आहे। आणि अशा या कार्यक्रमाला, या स्तुत्य कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलून माझ्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमामुळं निश्चितपणे आपल्या समाजामध्ये जे ग्लानी आलेली आहे तिला ऊर्जा प्राप्त होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे समता सैनिक दल असेल, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल, महार रेजिमेंट असेल किंवा इतर कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये पोलीस दल असेल, या क्षेत्रामध्ये आपले जे लोक, दलित लोक, पूर्वीचे वंचित, आताचे बहुजन लोक जे काम करीत आहेत त्यांना निश्चितपणे ऊर्जा मिळेल आणि ते धडाडीने, हिरिरीने आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन या पुरस्कारासाठी त्यांचीही निवड होऊ शकते हे लक्षात घेऊन ते पूर्ण आपली क्षमता आपल्या या कार्यक्रमासाठी आणि आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, विकासासाठी वापरतील अशी मला अपेक्षा आहे। आपण बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। राजाराम दादाराव साबळे, लातूर येथून आलेला आहे। मी भारतीय सैन्यामध्ये 15 वर्ष सर्व्हिस करून अगदी विदेश सेवा, भूटान असेल, श्रीलंका असेल, शांती सेना असेल याच्यामध्ये सेवा करून 93ला मी रिटायरमेंट घेतलेला आहे आणि लातूरमध्ये समता सैनिक दल नाही याची पूर्तता करण्यासाठी मी समता सैनिक दलामध्ये गेले 31 वर्षापासून काम करतो। बाबासाहेबांनी जे आमच्यासाठी काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही कमीत कमी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याच्या परतफेड म्हणून एक मातीच्या कणा एवढा का होईना आपण समाजाचं काम करावं या उद्देशानं मी गेले 31 वर्षापासून भारतीय बौद्ध महासभेमध्ये समता सैनिक दल असिस्टंट लेफ्टनंट जनरल म्हणून काम करत आहे। आपण या ठिकाणी भीम योद्धा ट्रस्टनं आम्हाला सन्मानित केलं आणि पुरस्कार दिला, त्याबद्दल मी भीम योद्धा ट्रस्टचा मी अभिवादन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। सप्रेम जय भीम। आज नांदेड येथे भीमयोद्धा पुरस्काराने आम्हाला सन्मानित करण्यात आलं। मी लातूरून समता सैनिक दलाचा डिव्हिजन ऑफिसर विलास निवृत्तीराव आलटे, समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही गेल्या 20 वर्षापासून सतत प्रयत्न करत आहोत। त्याचाच कार्याचा गौरव म्हणून आज समता सैनिक दलाचा डिव्हिजन ऑफिसर या नात्यानं माझा सत्कार करण्यात आलेला आहे। तसंच या ठिकाणी समता सैनिक दलाचा हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सत्कार होत आहे, त्याबद्दल या भीमयोद्धा चॅरिटेबल ट्रस्ट व त्यांच्या संयोजन समितीचे मी आभार मानतो। आपले आदर्श महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर तसेच संपूर्ण आंबेडकरी घराण्याला पंचांग प्रणाम। मी कुणाल दहिवले, जालना बटालियन इथून कर्तव्य बजावत आहे। मी सन
2021ला या संस्थेमध्ये समता सैनिक दलामध्ये भरती झालेली आहे आणि माझी संस्थेने प्रथमतः डिव्हिजनल ऑफिसर, त्यानंतर मेजर आणि आता मी लेफ्टनंट पदावर काम करत आहे. मी या भीमयोद्धा पुरस्काराने अजून माझ्यामध्ये काम करण्याची उर्मी आलेली आहे आणि मी या पुढेही काम करण्यास तत्पर राहणार आहे. एवढं बोलतोय, थांबतोय. जय भीम. समतोल दलाच्या कमांडरची महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या कार्यानं सविनय जय भीम करून मी रमेश दादासो वाघमारे, असिस्टंट लेफ्टनंट जनरल समता सैनिक दल. मी 2016मध्ये ह्या समतोल दलामध्ये जॉईन झालो आणि समता सैनिक दलाची धुरा मी माझ्या खांद्यावरती सांभाळून आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 10 वर्ष पूर्ण होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक संकल्पना होती, गाव तिथे विहार आणि घर तिथे सैनिक. या संकल्पनेला आम्ही दुजोरा देत गावागावामध्ये फिरून हे समता सैनिक दलाचं कार्य करत आहोत. आज मला खूप मोठा आनंद होत आहे की मी जे कार्य करत असताना त्या ट्रस्टनी आमचा हा यथाशक्ती मान सन्मान केलेला आहे आणि बुद्ध भीमयोद्धा पुरस्कार देऊन आम्हाला हे सन्मानित केलेलं आहे. आम्हाला ह्याच्या पुढे जाऊन घरी न बसता मोठी संकल्पना घेऊन एक पुढच्या वर्षी येणाऱ्या 2027ला समतोल दलाच्या 100वा वर्धापन दिवस आहे आणि त्या 100व्या वर्धापन दिनाला 1 लाख सैनिक करण्याचा आमचा हा मानस आहे. आदरणीय समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब यांच्या आदेशाने आम्ही गाव तिथे विहार, घर तिथे सैनिक ही संकल्पना घेऊन काम करत आहोत. या ट्रस्टीचा, या संघटनेचं मी समतोल दलाकडून खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्वांना जय भीम, जय शिवराय. मी तुम्हा सर्वांची लाडकी गायिका अंजली बिंबिसर गडपाळे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 30 स्टार प्रवाह फेम. मी तेलंगणावरून आलेली आहे. मी आज नांदेड येथे सहयोग नगर मध्ये आलेली आहे. भीमयोद्धा पुरस्कार वर्ष 30 वितरण सोहळा निमित्त बुद्ध भीम गीत गायनांसाठी आलेली आहे आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानते. आणि आता थोडं छोटंसं गीत गाणार. क्रांती सूर्य तो, शिल्पकार तो, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. आला उद्धराया, माझा भीमराया. बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही भीमयोद्धा पुरस्काराचं वितरण आज ठेवलेलं आहे. हे आमचं 3रं वर्ष आहे आणि मी बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे. लागलीच नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून मी विजयी झालो आणि चॅरिटेबल ट्रस्टने माझा आज जो सत्कार केला त्याबद्दल मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सहयोग नगरचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझं नेचर किंवा माझा स्वभाव हा बोलण्यापेक्षा काम करण्यामध्ये जास्त रस ठेवणाऱ्यापैकी मी आहे आणि माझा प्रभाग हा प्रभाग क्रमांक 5 भाग्यनगर माननीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कसा सगळ्यात चांगला होईल याकडे आमचं पूर्णपणे लक्ष राहील आणि आम्ही ते काम करू. नमो बुद्धाय, जय भीम. मी रमेश राघुजी कोकरे, बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचा सरचिटणीस देखील आहे. बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमामधून भीमयोद्धा पुरस्कार वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो आज आम्ही संपन्न केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपाचा आमच्या धम्म बांधवांचा देखील खूप चांगल्या पद्धतीचा आम्हाला म्हणजे सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा प्रतिसाद लाभलेला आहे. आणि यावर्षी देखील आम्ही समता सैनिक दलामधील 10, माजी सैनिकांमधील 10 आणि पोलीस दलातील जे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत असे 10 असे म्हणून 30 जणांना आम्ही हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. आणि हे पुरस्कार स्वीकारणारे जे आहेत हे पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा स्वरूपानं काम करणाऱ्या लोकांचा गौरव करणं
ही आमच्या ट्रस्टसाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. आमच्या ट्रस्टचे सचिव आदरणीय बिराडे साहेब राजेशजी, तसेच उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड, सरचिटणीस आमचे कुपटीकर सर, हे सर्व जे काही आमचे पदाधिकारी आहेत, भीमरावजी सोनाळे आहेत, रमेशरावजी सूर्यवंशी साहेब आहेत, कोषाध्यक्ष सुभाषरावजी मल्हारी आहेत, हे आमचे जे ट्रस्टचे जे काही मेंबर आहेत ते या कामी पूर्ण तनमन धनानं सक्रिय या ठिकाणी समाजाचा सहभाग घेऊन हा कार्यक्रम संपन्न करतात. आणि अशा स्वरूपाचा आमच्या या भीमयोद्धा पुरस्कार वितरणाच्या माध्यमातून एक तर आमच्या ट्रस्टचा देखील बहुमान वाढत आहे आणि आम्हाला देखील या ठिकाणी समाजामध्ये एक नवीन काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. तेव्हा मी सर्व या ठिकाणी उपस्थित भीमयोद्ध्यांना आणि उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना देखील मी खूप खूप या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन त्यांचं करतो आणि एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. अभियंता भरतकुमार कानिंदे. आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज जो इथे भीमयोद्धा पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, हा जो कार्यक्रम आहे तो खरंच एक स्तुत्य असा कार्यक्रम आहे. जे आपल्या देशासाठी लढलेले लोक आहेत, जे महार रेजिमेंट लोक असो, समता सैनिक दलाचे लोक असो, मिलिटरीमधून जे लोक रिटायर असो किंवा पोलीस खात्यातून जी लोक रिटायर असो, की ज्यांनी आपली सेवा करत असताना या समाजासाठी भरीव असं काम केलेलं आहे. आणखी सुद्धा रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते समाजासाठी, समाजाच्या पोषणासाठी, समाजाच्या संरक्षणासाठी, समाजाला गाईड करण्यासाठी किंवा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी जी काही लोकांनी काम केलेलं आहे, अशा भीमयोद्ध्याचा आज इथं पुरस्कार समारंभ होणार आहेत. आणि या ट्रस्टच्या वतीनं जो पुढे पाऊल घेतलेला आहे किंवा हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे, हा खरंच स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. आपण जर इथं पाहत असाल तर पूर्ण महाराष्ट्रामधून विविध रेजिमेंटची लोक असो, विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असो, ही लोक इथं जमा झालेली आहेत आणि त्यांचा आज इथं सत्कार, यथोचित असा सत्कार होत आहे. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यामुळे मी या कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. जय भीम, जय क्रांती.